राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी इच्छा अनेक नेत्यांनी याआधी बोलून दाखवली आहे। राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय। आमच्यातली भांडणं वाद खूप छोटे आहे, महाराष्ट्र खूप मोठा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तो उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे। राज उद्धव एकत्र यावे अशी इच्छा आता दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे। ठाणे मुंबईमध्ये दोघं भावांचे एकत्रित फलकही झळकले। सोशल मीडियावरही याबाबत पडसाद उमटताना दिसत आहे। ठाण्यातील एक ज्येष्ठ शिवसैनिक जगदीश मारुती थोरात यांची सोशल मीडियावरची एक पोस्ट साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। त्यांनी अहंकार इगो बाजूला ठेवून मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी राज उद्धव आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। कार्यकर्त्यांनाही नेते कमी लेखतात, अपमानित करतात, पण तरी देखील कार्यकर्ते त्यांच्याशी जुळवून घेतात। जगदीश थोरात यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूया। बरोबर एकत्र आले पाहिजेत आणि जर उद्धव साहेब आणि राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब जर एकत्र आले तर मराठी माणसाकडे आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही। त्यासाठी मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी उद्धव साहेब, राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र आले पाहिजेत। बऱ्याच वेळा आपल्यातला अहंकार इगो प्रॉब्लेम बाजूला ठेवला पाहिजे, जुने रुसवे फुगे बाजूला ठेवले पाहिजेत आणि मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे। तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचं रक्षण होईल। मराठी आणि हिंदुत्वासाठी हितासाठी एकत्र आलेच पाहिजे। बऱ्याच वेळा आपण जर बोललो तर ते वाईट वाटतं लोकांना, अरे अमुक काय तमुक काय, परंतु एकत्र होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाने अहंकार इगो प्रॉब्लेम बाजूला ठेवला पाहिजे। आणि बऱ्याच वेळा आपण जर बघितलं का अरे नाही उद्धव साहेबांनी पूर्वी अमुक केलंय तमुक केलंय किंवा अपमानित केलंय, तर राजकारणामध्ये अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात, पण भूतकाळ बाजूला ठेवला पाहिजे मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या हितासाठी। आणि सगळं बाजूला ठेवून झालं गेलं गंगेत मिळालं, जुनं ते विसरून शिवसेना वाढीसाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी उद्धव साहेब, राजसाहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र यावं। जर बघितलं जुन्या गोष्टी का त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या, अपमानित केलंय, कमी लेखलेलं आहे, तर तसं कार्यकर्त्यांना पण बऱ्याच वेळा नेते लोक कमी लेखतात, अपमानित करत असतात, तरी कार्यकर्ता त्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत असतो, जुळवून घेत असतो, कारण समाजसेवेसाठी, समाजसेवेचं हित पाहता। तसंच मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या हितासाठी उद्धव साहेब, राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र यावं ही आम्हा जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।